ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. नीत साक्षी आणि महिपती आता खूप खालच्या थराला उतरणार आहेत. तर कोर्टामध्ये आता साक्षी पैसे चारून आता एक खोटा बॉयफ्रेंड उभा करणार आहे, जो की साक्षीचाच मित्र असणार आहे. आणि तो आता साक्षीची मदत करण्यासाठी कोर्टामध्ये खोटं बोलणार आहे. परंतु ऐनवेळी अर्जुन सायली आता साक्षीचा हा डाव कोर्टामध्ये हाणून पाडणार आहेत. आणि जबरदस्त 2 पुरावे आता कोर्टामध्ये सादर करत अर्जुन साक्षी महिपतच्या कोर्टामध्ये नांग्या ठेचणार आहे. परंतु आता अर्जुन सायलीने जे काही साक्षीच्या विरोधात पुरावे सादर करण्यात आहेत, त्यामुळे आता मधुभाऊ जामिनावर सुटणार आहेत. की नक्की आता कोर्ट काय निर्णय देणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साक्षीने आता खोटा बॉयफ्रेंड अण्णांसमोर आणलेला असतो, तेव्हा आता अण्णा साक्षीवरती खूप चिडलेले असतात. तर अण्णा त्या बॉयफ्रेंडला आता म्हणजे त्या ॲक्टिंग करणाऱ्या जो माणसाला साक्षीने समोर आणलेलं असतं त्याच्या हाती थोडेफार पैसे टेकतात आणि त्याला तिथून हकलवून टाकतात. तर ते त्या आता साक्षी खूप चिडलेली असते. महिपत सांगतो की अगं जरा डोक्याने विचार कर, तो अर्जुन सुभेदार याला 5 मिनिटंसुद्धा कोर्टात टिकू देणार नाही आणि तुझं तो खोटं एका क्षणात बाहेर काढेल. तू प्लॅन कर, परंतु डोक्याने कर. महिपत तिथे आता उलट साक्षीला वेगळाच प्लॅन सांगतो. तो म्हणतो की उलट तू ना लग्न झालेल्या माणसासोबत तुझं प्रेम प्रकरण होतं हेच कोर्टासमोर सादर कर. म्हणजे काय होईल की खुनाच्या रात्री 2 तास तू याच्याचसोबत होती आणि जर तुझ्या प्रेम प्रकरणाचं हे प्रकरण जर उघडकीला झालं किंवा त्या तुझ्या बॉयफ्रेंडच्या जर बायकोला कळलं तर हा विचार करूनच तू खुनाच्या रात्री तू नक्की कुठे 2 तास गायब झाली होती हे तू कोर्टामध्ये सांगू शकते साक्षी. परंतु आता साक्षीला प्रश्न पडलेला असतो. साक्षी म्हणते की अण्णा तुम्हाला काय वाटतं की मी हा विचार केला नसेल का? अहो हा विचार मी केला होता पूर्वी, परंतु आता लग्न झालेला माणूस मी कुठून आणायचा? आणि आता जर लग्न झालेला माणूस जरी मी तिथे आणला तरी कशावरून तो खोटं बोलेल, आपली साथ देईल म्हणून. आणि त्याची बायको जर अचानक येऊन टपकली आणि तिने कोर्टात खरं सांगितले तर काय करणार आहोत आपण? तर त्यानंतर साक्षीने आता स्वतःच्या मित्राला अण्णासमोर उभं केलेलं असतं आणि ती अण्णांना विचारते की हा माणूस तुम्हाला कसा वाटतो ते. तेव्हा आता अण्णा साक्षीवरती खूप खुश होतात. महिपत सांगतो की हा जबरदस्त प्लॅन आता साक्षी तुझा सक्सेसफुल होईल, परंतु याला एकदाच सांग की परत जर याने खोटं बोलून जर आपल्यालाच तिथे अडकवण्याचा प्रयत्न केला तर. त्यावरती आता साक्षीने जो बॉयफ्रेंड खोटा उभा केलेला असतो तो सांगतो की नाही सर, असं काहीच नाही होणार, मी तुम्ही जसं सांगेल अगदी तसाच करेन. खरं तर त्याला पैशांची खूप गरज असते आणि त्याची ती नड बघून आता साक्षीने त्याच्या संधीचा फायदा घेतलेला असतो आणि त्यामुळे त्याला खूप सारे पैसे चारून आपला खोटा बॉयफ्रेंड म्हणून उभं केलेलं असतं. तो एक बिझनेसमॅन असतो, त्यामुळे आता साक्षीला हे चित्र उभं करणं सोपं जातं. तर महिपती ते आता साक्षीला सांगतो की याला आपला सगळा प्लॅन नीट समजावून सांग. तेव्हा आता साक्षी सांगते की हे बघ, तुला कोर्टामध्ये फक्त एवढं सांगायचं आहे की तुझं आणि माझं प्रेम प्रकरण होतं. खुनाच्या रात्री 2 तास मी तुझ्यासोबत होते आणि जरी तिथे अर्जुनने तुला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर तू तिथे तसं सांग की माझं लग्न ऑलरेडी झालं आहे आणि माझ्या बायकोला संशय येऊ नये म्हणून मी आतापर्यंत कोर्टासमोर आलो नाही. तर आता साक्षी सांगते की हे बघ, तिथे कोर्टात जाऊन जर आता खोटं बोलून बाजी पलटवण्याचा जर प्रयत्न केला तर तुला माहिती आहे ना की तुझ्या घरच्यांसोबत मी काय करू शकते ते. तेव्हा आता तो घाबरतो आणि तो सांगतो की तुम्ही सांगाल तसं करेल. तर साक्षी सांगते की हे बघ, तुझ्या कामाचे भरपूर पैसे तुला दिले जातील, परंतु हे काम चूक झालं पाहिजे. तर त्यानंतर आता साक्षीने स्वतःहूनच कोर्टाची तारीख मागून घेतलेली असते. तेव्हा अर्जुनला लेटर गेल्यानंतर अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि तो सायलीला विचारतो की अचानक साक्षीने कोर्टाची तारीख का मागून घेतली असेल. तर तिथे आता अर्जुन विचार करतो की नक्की साक्षीचा पुढचा प्लॅन काय असेल, तिने नक्की प्लॅन काय केला असेल. तेव्हा आता सायली म्हणते की सर आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे की आपल्याला आता साक्षीच्या हालचालीवरती नजर ठेवावी लागेल. ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय काय करते हे सगळं काही आपल्याला पाहावं लागेल आणि मग आपल्याला कळेल की साक्षीचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे. तेव्हा अर्जुनला सायलीचं म्हणणं पटतं आणि आता साक्षीवरती लक्ष ठेवण्यासाठी अर्जुन सायली आता तिचा पाठलाग करतात. सायली अर्जुन आता साक्षीवरती पाळत ठेवलेले असते आणि त्यानंतर सायली अर्जुन समोर आता मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो की साक्षी एका माणसाला जाऊन भेटते. तेव्हा आता ते दोघेही ठरवतात त्या माणसाची पूर्ण हिस्ट्री बाहेर काढायची. तर त्यानंतर आता अर्जुन सायलीने पूर्ण चौकशी केलेली असते. तेव्हा आता सायलीला समजलेलं असतं की त्या माणसाच्या घरी आता पैशांची खूप सारी अडचण आहे आणि तो खरं तर साक्षीचा मित्रही आहे. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगते की सर, साक्षीने पुन्हा तेच रचलं आहे. तिने शिवानी जाधवच्या बाबतीत जे केलं तेच इथेही कारस्थान करते आहे. म्हणजे तिने आता त्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला आहे आणि
त्याच्या बायकोला काहीच घरी माहिती नाही आहे. खरं तर त्याने परस्पर हे सगळं काही साक्षीसोबत ठरवलं आहे. मला वाटतं की त्याला हाताशी घेऊन आता साक्षी नक्कीच कोर्टात काहीतरी वेगळं प्लॅन करते आहे. तेव्हा आपण त्याच्या बायकोला आपल्या हाताशी घ्यावं लागेल. पैशाच्या जोरावर साक्षीला वाटतं की कोणीही विकत घेऊ शकतो, परंतु आपण तिचा प्लॅन हाणून पाडायचा सर. तर अर्जुन तिथे आता सायलीला म्हणतो की परंतु त्या साक्षी शिकरेने नक्की प्लॅन काय केला आहे आणि कोर्टात असा कोणता बॉम्ब फोडणार आहे याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मिसेस सायली, आपल्याला फक्त अर्धी माहिती मिळाली आहे की ती एका व्यक्तीला जाऊन भेटते आणि तो फक्त तिचा मित्र आहे, परंतु नक्कीच साक्षीचं काही ना काहीतरी कारस्थान चाललंच असेल. तेव्हा आता सायली म्हणते की सर तुम्ही काळजी करू नका, कारण आपण एक गोष्ट निश्चित करू शकतो की त्याच्या जी बायको आहे ना तिचा विश्वास आपण संपादित करू शकतो. तिचा विश्वास एकदा आपण जिंकला की नक्की त्याचा प्लॅन साक्षीसोबत काय चाललं आहे हे आपल्याला अचूक समजेल. तेव्हा आता सायली 3 ते 4 वेळा आता त्याच्या बायकोला जाऊन भेटते, त्यांची चांगली विचारपूस करते आणि तिचा विश्वास संपादित करते. त्यानंतर सायलीने तिथे आता तिला फोन केलेला असतो. तेव्हा आता ती विचारते की सगळं काही ठीक चाललं आहे का. त्यावरती आता साक्षीच्या मित्राची ती बायको सांगते की नाही ताई, मला ना यांचं वागणं आता वरचेवर खूप विचित्र वाटायला लागलं आहे. घरात अचानकपणे यांनी कुठून तरी पैसे आणले आहेत, खूप सारे पैसे आहेत ते, परंतु ते कुठून आणले, कसे आणले याचा मला काहीच थांगपत्ता त्यांनी लागू दिला नाही. मला तर खूप काळजी वाटत आहे की ते काही चुकीचं काम तर करत नसतील ना. तर सायली आता तिला सांगते की हे बघा ताई, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती ना फक्त पाळत ठेवा. ते नक्की काय करतात, कुठे जातात, कोणाला भेटतात हे सगळं काही लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्ही मला फोन करा. तेव्हा आता सायली त्यांना विचारते की ताई, मला तुमची एक मदतीची गरज आहे, तुम्ही प्लीज माझ्यासोबत उद्या कोर्टात याल का. तेव्हा आता तिला मोठा धक्का बसतो आणि ती विचारते की काय झालं सायली ताई, काही प्रॉब्लेम झाला आहे का, माझ्या नवऱ्याने काही चुकीचं तर काम केलेलं नाही आहे ना. तेव्हा आता सायली सांगते की अहो नाही ताई, त्यांनी काहीच चुकीचं काम केलेलं नाही आहे. उलट एक व्यक्ती अशी आहे की ती आता त्यांना खूप सारे पैसे खाऊ घालून चुकीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला वेळेवरती वाचवायचं असेल तर माझी साथ द्या. तुम्ही जर आमची साथ दिलीत ना ताई, तर तुमचा नवरा आता या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो. आणि ज्या कुणी आता तुमच्या नवऱ्याला या सगळ्या प्लॅनमध्ये गोवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्या मुलीला आपण चांगला धडा शिकवू शकतो. तेव्हा आता त्या ताईंचा सायलीने विश्वास संपादित केलेला असतो, त्यामुळे ती सायलीवरती आपोआपच विश्वास ठेवते. आणि दुसऱ्या दिवशी आता मधुभाऊंच्या कोर्टाची तारीख असते, त्यामुळे तो साक्षीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी तरी आलेला असतो, परंतु इकडून आता सायलीने वेगळीच प्लॅनिंग केलेली असते. सायलीने आता तिच्या बायकोला कोर्टामध्ये आणलेलं असतं, परंतु ती सर्वांच्या समोर तिला घेऊन आलेली नसते. कारण सायली अर्जुनला फक्त हे बघायचं असतं की आधी नक्की साक्षीचा प्लॅन काय आहे, आणि जर त्या प्लॅनमध्ये तिच्या नवऱ्याच्याकडून जर काही चुकीचं समजलं तर आपण तिला समोर आणायचं आणि सगळं काही सत्य आपसुकच बाहेर येईल. दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये हिअरिंगला सुरुवात झालेली असते. तेव्हा आता जज साहेब पवार वकिलांना विचारतात की तुमच्या क्लायंटने तुम्ही अचानकपणे अशी कोर्टाची तारीख का आणि कशासाठी मागून घेतली होती. त्यावरती आता पवार वकील सांगतात की जज साहेब, माझा क्लायंट खुनाच्या रात्री तिथे हजरच नव्हता आणि त्याची या सगळ्यामध्ये काही कसलाच हात नाही आहे हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि आमच्याकडे तसे ठोस पुरावे देखील आहे, म्हणून आम्ही अर्जंट कोर्टाची तारीख मागून घेतली. तर त्यानंतर आता साक्षी स्वतः कटघऱ्यात येते आणि जज साहेबांना खोटी कबुली देते. ती सांगते की खुनाच्या रात्री जे काही घडलं होतं त्यामध्ये माझा कसलाही हात नाही आहे आणि मला हेच सिद्ध करायचं आहे. खरं तर खुनाच्या रात्री नक्की काय घडलं होतं हे मी आतापर्यंत सगळ्या जगापासून लपवून ठेवलं आहे, कारण मला भीती वाटत होती की ते जर सत्य सगळ्या जगासमोर आलं तर मी जर एखादं आता चुकीचं पाऊल उचललं असतं तर माझ्यासोबत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या आयुष्याची वाट लागली असती आणि तसंच मोठं कारणही त्यामागे होतं. म्हणून आतापर्यंत मी खोटं बोलले कोर्टात आणि कोर्टाची दिशाभूल केली, त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागते. साक्षी आता काय खोटं नाटक रचते हे पाहण्यासाठी अर्जुन सज्जत असतो. जज साहेब आता साक्षीला विचारतात की कोर्टामध्ये ते कारण सांगावं. त्यावर आता साक्षी सांगते की खरं तर खुनाच्या रात्री मी एका व्यक्तीसोबत होते, म्हणजे माझं त्याच्यावरती मनापासून आणि जीवापाड प्रेम होतं. खरं तर त्याचं लग्न झालं होतं आणि माझे आता त्याच्यासोबत जर प्रेमाचे संबंध असतील तर ते सगळं काही जर सत्य उघडकीला आलं असतं तर माझ्यासोबत त्याच्याही नावाची बदनामी झाली असती, म्हणून आतापर्यंत मी कोर्टात खोटं बोलले. तेव्हा तिथे आता सायली आणि कुसुमला मोठा धक्काच बसतो. तर सायली कुसुमला म्हणते की किती नीच पातळीची मुलगी आहे ही साक्षी, आता मधुभाऊंच्या केसमधून सुटण्यासाठी इतक्या खालच्या थराला गेले आहे. तेव्हा आता तिथे चैतन्य असतो. चैतन्याला तर मोठा धक्काच बसतो. चैतन्य विचार करतो की किती नालायक मुलीवरती मी एवढं मनापासून प्रेम केलं होतं, आता माझ्यावरती प्रेम केलं आहे,
प्रेम करत होते असं मला दाखवलं आणि आता वेगळंच कारस्थान करते। अर्जुन तिथे आता मुद्दाम साक्षीला प्रश्न विचारतो की परंतु हे सगळं काही सत्य लपवण्यामागचं नक्की कारण काय होतं। त्यावरती आता साक्षी सांगते की मला त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा नव्हता, माझ्यामुळे त्याचा संसार मला रस्त्यावरती आणायचा नव्हता, म्हणून मी हे सगळं काही लपवण्याचा एक प्रयत्न केला। अर्जुन आता म्हणतो की मागच्या वेळी वेगळं स्टेटमेंट दिलं होतं, आता ते सगळं काही मी उघडकीला आणलं म्हणून आता तुम्ही खोटं कारस्थान रचताय का? आता हे सगळं काही तुम्ही खरं बोलताय हे मी कशावरून ठरवायचं? त्यावरती साक्षी सांगते की साक्षी अर्जुनला सांगते की माझ्या बॉयफ्रेंडला मी इथे कोर्टामध्ये हजर करते। तेव्हा आता साक्षी बसते आणि त्यानंतर तो बॉयफ्रेंड येतो। तेव्हा अर्जुन आता विचारतो की साक्षी शिकरे जे म्हणत आहे ते खरं आहे का? त्यावरती आता त्याला पट्टी पडवल्यासारखं तो धडाधडा आता कोर्टामध्ये सगळं काही साक्षीने जसं सांगितलं होतं अगदी तसं सांगायला लागतो। तो म्हणतो की हो, माझा आणि साक्षीचं एकमेकांवरती प्रेम होतं। अर्जुन इकडून आता सायलीला इशारा केलेला असतो। सायली आता मधूनच उठून जाते कारण तिला आता त्याच्या बायकोला घेऊन यायचं असतं। तर तिथे आता तो कोर्टामध्ये खोटं सांगायला लागतो की माझं आणि साक्षीचं प्रेम प्रकरण होतं आणि माझ्या बायकोला जर घरी कळलं असतं तर माझा संसार उद्ध्वस्त झाला असता आणि माझ्या नावाचीही बदनामी झाली असते, म्हणून साक्षीने आतापर्यंत माझ्या प्रेमासाठी ते सगळं काही सत्य लपवलं। सायलीने अचानकपणे आता तिथे एंट्री घेतलेली असते आणि ती सांगते की थांबा, कारण आता जज साहेबांना साक्षीचं म्हणणं खरं वाटलेलं असतं आणि त्यानुसार ते निर्णय द्यायला चाललेले असतात। इतक्यात आता सायलीने धमाकेदार एंट्री करत त्याच्या बायकोला घेऊन आलेले असते। तेव्हा आता बायकोला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर साक्षी आणि महिपतला मोठा घाम फुटतो। तर आता ती खूप चिडलेली असते। ती तिच्या नवऱ्याला विचारते की तुमचे विवाहबाह्य संबंध होतं आणि तुम्ही आता मला सांगत आहात, खरं तर तुम्ही सांगितलंच नाही आहे, माझ्यापासून हे सगळं काही सत्य का लपवलं तुम्ही? मी माझं सगळं काही घरदार सोडून, माझ्या आईवडिलांना सोडून मी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याशी लग्न केलं आणि तुम्ही माझा एवढा मोठा विश्वासघात केलात। एक वेळेस माझा जाऊ द्या, परंतु तुम्ही आपल्या मुलाचा विचार करायला हवा होता। तुमच्या अशा वागण्यामुळे त्याच्या मनावरती काय परिणाम होणार आहे, त्याच्यावरती काय संस्कार होणार आहेत याचा जराही विचार आला नाही तुमच्या मनात। तर तो आता त्याच्या बायकोच्या हातापाया पडायला लागतो आणि तो सांगतो की प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, हे सगळं काही असं घडलेलं नाही आहे। त्यावरती आता ती म्हणते की मी काय आणि कशासाठी तुमच्यावरती विश्वास ठेवू? मी एवढं तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याशी लग्न केलं आणि तुम्ही फक्त माझा विश्वासघात केलात। आता फक्त तुमच्याकडून मला डिवोर्स हवा आहे। तर आता तो व्यक्ती खूप घाबरलेला असतो आणि त्याला आता स्वतःचा संसार असा उद्ध्वस्त करून रस्त्यावरती आणायचा नसतो। त्यामुळे तो सांगतो की प्लीज माझा ऐकून घे, माझ्यावरती विश्वास ठेव। अगं खरंच असं काही नाही आहे। तो आता साक्षीकडे पाहतो तर साक्षी आता त्याच्या फॅमिलीला मारून टाकण्याची धमकी तिने ऑलरेडी दिलेली असते आणि साक्षी त्याला घाबरवायला लागते। तेव्हा आता तो त्याची कसलीही फिकीर करत नाही आणि तो तिथे कोर्टासमोर सांगतो की अगं माझ्यावरती विश्वास ठेव, खरं तर मला पैशांची खूप जास्त गरज होती, मला बिझनेसमध्ये किती लॉस झाला आहे तुलाही चांगलं माहिती आहे आणि आता तो पुन्हा बिझनेस उभा करण्यासाठी मला पैशांची गरज होती, म्हणून मी कोर्टामध्ये यांच्या बाजूने खोटी साक्षी द्यायला आलो, कारण माझा बिझनेस उभा करण्यासाठी यांनी मला खूप साऱ्या पैशांची मदत केली आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी मला फक्त एक ऑफर केलं की त्यांच्या बाजूने मी कोर्टामध्ये येऊन खोटी साक्ष द्यायची। तर तो व्यक्ती आता त्याच्या बायकोसमोर उभा राहतो आणि त्याला सांगायला लागतो की प्लीज मला असं सोडून जाऊ नकोस। तेव्हा आता ती म्हणते की अहो उठा, तुम्ही याची माझी माफी मागू नका, खरं तर हे मी एक नाटक केलं होतं, मला माहिती होतं की तुम्ही नक्कीच कोणत्या तरी चुकीचं काम करायला निघाला आहात आणि तुम्ही जर या प्रकरणात पुढे जर केस कोर्ट कचेरीमध्ये अडकत गेला असतात तर मी आणि तुमच्या मुलाने काय करायचं होतं, म्हणून मी फक्त एक नाटक केलं होतं, तुम्हाला डिवोर्स देण्यासाठी मी फक्त खोटं बोलले होते। अर्जुन तिथे हसतो आणि कोर्टाला आता सांगायला लागतो की जज साहेब, हे आहे साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांचं खरं रूप। यांनी आधीसुद्धा ती स्ट्रॅटर्जी वापरली होती, यांनी आधीसुद्धा त्यांच्या बाजूने केस वळवण्यासाठी कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केले होते। यांनी कोर्टामध्ये काही माणसंसुद्धा खोटी साक्ष देण्यासाठी त्यांना पैशांचं आमिष दाखवून त्यांना खोटी साक्ष द्यायला भाग पाडलं होतं, काहींना धमकवलं होतं, परंतु आजही साक्षी शिकरे या खोट्या ठरल्या आहेत। यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। तर तिथे आता अर्जुन सांगतो की आता तुम्ही साक्षी शिकरे यांना काय शिक्षा देणार आहोत जज साहेब? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आतापर्यंत साक्षी शिकरे यांनी कोर्टात सादर केलेले पुरावे सगळे खोटे ठरले आहेत, ह्या कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। मग आता यांनी जर खून केलाच नाही आहे, त्यामध्ये त्यांचा हातच नाही आहे, मग हे असे खोटे पुरावे रचून ते कोर्टाची दिशाभूल करण्याचा का प्रयत्न करत आहेत? तुम्ही उत्तर द्या मिस साक्षी शिकरे। अर्जुनचा आवाज आता खूप वाढलेला असतो तेव्हा साक्षीसुद्धा घाबरते। अर्जुन आता कोर्टाला सांगतो की जज साहेब, मी आतापर्यंत जेवढे काही पुरावे सादर केले होते ते खरोखर साक्षी शिकरे याच खुनी आहेत याचेच जास्त चान्सेस देत होते। त्यावर आता जज साहेब सांगतात की अर्जुन सुभेदार, मी आता पोलिसांना सक्त ताकीद देत आहे आणि त्यांना सांगत आहे की तुमची मदत करत आता साक्षी शिकरे नक्की 2 तास कुठे गायब होत्या हे सगळे काही पुरावे तुम्ही कोर्टात सादर करावे, कारण सगळ्यात आधी कोर्टाला पुराव्यांची गरज आहे।
तर जज साहेब तिथे आता साक्षीला शिक्षा सुनावतात. ते म्हणतात की साक्षी शिकरे, तुम्ही परत एकदा आता कोर्टाची दिशाभूल केली आहे. कोर्टात खोटे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता 1 लाखाचा दंड ठोठावण्यात येत आहे. तेव्हा आता साक्षीला घामच फुटलेला असतो. साक्षीची ही स्ट्रॅटर्जी सुद्धा आता वाया गेलेली असते. तर त्यानंतर आता मधुभाऊंना पोलीस घेऊन जात असतात. तेव्हा आता सायली मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, आता वेळ जवळ आले आहे. हे लवकरात लवकर तुम्हाला जामिनावरती नक्कीच सोडवतील आणि तुम्ही काही दिवसांनी आमच्यासोबत असाल मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याचबरोबर सायली आता त्या ताईंचे आभारसुद्धा मानते की त्या सायलीवरती विश्वास ठेवून त्या कोर्टात येण्यासाठी तयार झाल्या होत्या. तेव्हा आता मधुभाऊ सांगतात की साऊ बाळा, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. थोडा उशीर लागेल, परंतु खरं काय आहे ते कोर्टाला नक्की कळेल. आणि शिवाय जावई बापू आहेतच की मला सोडवण्यासाठी, तू काळजी करू नकोस बाळा. अर्जुन सुद्धा आता मधुभाऊंना शब्द देतो. तो म्हणतो की हो मधुभाऊ, मी आता लवकरात लवकर तुम्हाला जामिनावर तरी नक्कीच सोडवेन आणि मी आता स्वस्थ बसणार नाही. साक्षी नक्की 2 तास कुठे गायब झाली होती याचे सगळे पुरावे मी आता समोर आणेन आणि कोर्टाला पुरावे देऊन सत्याचा विजय करून तुम्हाला जेलच्या बाहेरच काढेन. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.